नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळींपासून खूप टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी इथे मी चण्याची डाळ घेतली आहे आणि इथे 1.5 वाट्या तांदूळ घेतलेत। तर ज्या वाटीने आपण डाळी मोजून घेतल्या त्याच वाटीने मोजून इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेत। तर आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये एकत्र करून घेऊया। तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिथे इथे डाळी आणि त्याच वाटीने 1.5 वाटी तांदूळ मोजून घ्या। कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ इथे घ्यायचेत। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि ह्या डाळी आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे मी डाळ तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यातलं पाणी काढून टाकलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आपल्याला। डाळी आणि तांदूळ भिजतील इतकं पाणी घातलं। आता हे झाकून आपण 2 ते 3 तासासाठी असंच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे डाळी छान फुलतील। तर इथे 3 तास झालेत, आपण पाहूया। तर पहा, डाळी छान अशा फुलल्यात, सॉफ्ट झाल्यात। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना आपल्याला यामध्ये 4 मोठे चमचे दही घालायचं आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते, यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे। 2 ते 3 बॅचेसमध्ये हे मी वाटून घेणार आहे। पहिल्या बॅचमध्येच इथे मी सगळं 4 चमचे दही घालते आणि वाटताना लागलं तर अगदी थोडं पाणी घालायचं आहे। हे मी आता वाटून घेते आणि याबरोबरच हे उरलेलं डाळ तांदूळ सुद्धा मी बारीक करून घेते। तर इथे पाहू शकता सगळं मी वाटून घेतलंय। थोडंसं जाडसर असं वाटायचं, रवाळ आहे, अगदी बारीक केलेलं नाही आहे आणि वाटताना कमीत कमी पाणी घालायचं आहे। तर हे मला आता खूपच घट्ट वाटत होतं म्हणून मी ते आणखी थोडंसं पाणी घातलं। मिक्स करून घेऊया। तर पाणी घालून मी असं करून घेतलं पहा। आता यामध्ये 1 चमचा साखर घालायचे, साखरेमुळे रेसिपीला रंग छान येईल। पाव चमचा हळद घातले, मिक्स करून घेऊया। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते। हे छान असं 2 ते 3 मिनिटं मी फेटून घेतलं। यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे। यामध्ये आपण डाळी वापरल्यात, त्यामुळे डाळीच्या जो कुठल्याही पदार्थामध्ये आपण हिंग वापरतो डायजेशनसाठी। यानंतर यामध्ये 2 चमचे आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची। मी हिरवी मिरची आणि आलं पाणी घालून वाटून घेतलं होतं। या पेस्टमुळे रेसिपीला चव खूप छान येते। मिक्स करून घेऊया सगळं एकत्र। यापासून आपण डोसे बनवणार आहोत। या पिठापासून तुम्ही लगेच डोसे बनवू शकता किंवा मग तुम्ही हे अर्धा ते 1 तास फर्मेंट करण्यासाठी झाकून बाजूला ठेवून द्या, त्यामुळे डोस्याला जाळी खूप छान येईल। आता आपण 2 प्रकारच्या मस्त अशा वेगवेगळ्या साऊथ इंडियन स्टाईलच्या चटण्या बनवणार आहोत। तर पहिली चटणी बनवूया। अर्धी वाटी इथे मी भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे। यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं घालायचं आहे, किसलेलं खोबरं आहे। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घालायचं आहे यामध्ये। यानंतर थोडीशी इथे चिंच घालते, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया।
इथे चटणी वाटून तयार आहे। आता चटणीवर घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया। ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते। इथे एक तडका पॅन गॅसवरती मी गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल इथे गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातले। मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा थोडासा। अर्धा चमचा उडदाची डाळ घातले आणि यानंतर यामध्ये 1 लाल मिरची तुकडे करून घालायची आहे। फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण दुसरी चटणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये तेल घालायचं आहे। इथे आता मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। यामध्ये आता लाल मिरची घालायची आहे। यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा घातला इथे मी। परतून घ्यायचं सगळं। यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे। थोडीशी चिंच घालायची यामध्ये आणि इथे कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेतलं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी खोबरं घालते 1 मोठा चमचा। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। चटणी इथे वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवरती आपण फोडणी तयार करूया। तडका पॅन गरम करून घेतला। यामध्ये 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली। अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। डाळीचा रंग इथे किंचित बदलला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलीत। आता ही फोडणी आपण चटणीवरती घालूया। तर ही आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार आहे। दोन्ही चटण्या इथे आपण तयार करून घेतल्यात। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी डोसा तवा गरम करून घेतला। यावरती थोडंसं पाणी शिंपडलंय। एक्स्ट्राचं पाणी पुसून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता यावरती डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर सेंटरला 2 चमचे पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर इथे मी इनो सोडा असं काहीही यामध्ये घातलेलं नाही आहे। तरीही मस्त डोसा आपला तयार होतो। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर बटर घालायचं आहे। खूप पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे। मुलांसाठी तर खूप छान रेसिपी आहे। थोडीशी जर पूर्वतयारी तुम्ही करून ठेवली आणि हे पीठ तयार करून ठेवलं तर कधीही तुम्ही डोसा झटपट तयार करू शकता। हे तयार पीठ 2 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकतं। डोसाच्या वरती इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची पसरवून घेतली। तुम्ही यावरती शेजवान चटणी पसरवू शकता, टोमॅटो केचप पसरवू शकता। इथे मी थोडंसं पनीर घालते। तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही स्टफिंग घालू शकता। यावरती तुम्ही चीज सुद्धा किसून घालू शकता। इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, गाजर किसून घातले।
तर इथून वरती मी थोडंसं लाल तिखट पसरवून घेते, त्याबरोबर थोडासा चाट मसाला आणि थोडासा सांबार मसाला घातला आहे आणि थोडीशी काळी मिरी पूड घातली आहे. तर हा डोसा आपला तयार झाला आहे. आता आपण हा काढून घेऊया. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता हा फोल्ड करते मी डोसा. अगदी क्रिस्पी असा हा डोसा किंवा बेसनचा चिला मस्त होतो. तर पहा, वरून मी थोडंसं तेल घातलं आहे. आता हा पण फोल्ड करूया. आपण ज्या 2 चटण्या बनवल्या त्याबरोबर हा आपण सर्व करूया. तर मस्त 2 साऊथ इंडियन स्टाईलच्या चटण्या आणि हा बेसनचा डोसा नक्की करून पहा. इथे मी आणखी एक तुम्हाला डोसा करून दाखवते. अगदी सहज तुम्ही हा डोसा पसरवू शकता. पहिल्यांदा जरी डोसा बनवत असाल तरी व्यवस्थित येतो. पहा, खूप मस्त जाळी येते डोस्याला. तर इथे मी अर्धा तास हे पीठ झाकून ठेवलं होतं. वरची बाजू ड्राय झाले, इथे बटर घालायचं आहे. तर इथे मी दुसरा डोसा प्लेन बनवून घेते. इथे मी आता भाज्या पसरवून घेत नाही आहे. तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही बनवू शकता. प्लेन डोसा जरी बनवला तरी ज्या आपण चटण्या बनवल्यात त्याबरोबर खूप मस्त लागतो. तर इथे आपल्या दोन्ही चटण्या आणि डोसा तयार आहे. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. अगदी पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.